बोलतो लाच घेतली आणि तुझ्या आई बापाने लाच घेतली असेल असं वाक्य बोलतो हा आणि त्या टाकल्याला काळ करून टाकू तुझं थोबाड लहान पूर्ण काळ करून टाकू या पोलिसांनी अडू नये आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागत नाही आणि छत्रपती शिवरायांचा उल्लेख हा महाराज म्हणून जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याला माफी नाही. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोय. हे बीजेपी सरकार हे काय ह्यांना पाठीशी घालतंय का हा मला संशय येतोय. किती वेळांना पाठीशी घालणार तुम्ही? यांच्या आजच्या पंजाने इतिहास केला होता का? काय बोलतो लाच घेतली आणि तुझ्या आई बापाने लाच घेतली असेल असं वाक्य बोलतो हा आणि मग घरात बसलाय त्याला पोलिसांनी सरकारने प्रोटेक्शन दिलंय का? सरकारची भूमिका मारतोय का तो? सरकारची भूमिका मारतोय सकाळपासून हे सगळं पण आता त्यांनी माफी मागितली म्हणतात ते समाज माफी मागायची कितीतरी शब्द नको आम्हाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तिकडे येऊन नाक माफी मागितली पाहिजे. तेव्हाच आम्ही इथून जाऊ आणि त्या टाकल्याला काळ करून टाकू तुझं थोबाड लहान पूर्ण काळ करून टाकू. या पोलिसांनी अडू नये आम्हाला. एवढीच विनंती आहे की आम्हाला आज जाऊन द्यावं त्याच्या दोन कान फाडत बाजून द्याव्या. मला सगळ्यांना विनंती आहे. अहो झाले अहो शिवरायांसाठी मरण जरी आलं तरी मी आनंदी आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मला मरण जरी आलं तरी मी राहुल सोलापूरकरांना बोलायला कोण लावतो? मला वाटतं बीजेपी वालीच लावतात. कोण आहे? बीजेपीच्याच मंचावरती दिसतात. बीजेपीच्याच कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि आज बीजेपीचं सरकार आहे. हेच बीजेपीचं सरकारांना संरक्षण पण देत आहे. हेच बीजेपी सरकार अडवतंय सुद्धा. यांचा बोलावता धनी कोण आहे? यांचा बोलावता धनी कोण आहे हे ओळखा. माझी तुमच्या माध्यमातून अखंड सरकारला अखंड महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती आहे. यांचा बोलावता धनी कोण आहे बघा. मला माफी मागून देत नाही. मला पोलिसांनी प्रोटेक्शन दिलंय. हे काय बघा. हे जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रशासन चालवू त्यांच्या पद्धतीने राज्य चालवू म्हणून सत्तेवर आलं, मतं मागितली. हे सत्तेवर आल्या हे असले अनाजीपंत जन्माला घातले त्यांनी आणि अशा माणसाकडनं वारंवार छत्रपती शिवरायांचा अवमान होतो. काल त्यांनी माफी मागितली. त्या माफीमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला. तो पण आम्ही सहन करणार नाही. जोपर्यंत तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागत नाही आणि छत्रपती शिवरायांचा उल्लेख हा महाराज म्हणून जोपर्यंत करत नाही
तोपर्यंत त्याला माफी नाही. वारंवार आम्ही आंदोलन करत आहोत. तुम्ही आज आंदोलन करताय इथे तास झाले, 1 तास झालं तुम्ही करताय. काय कशा प्रकारचं तुम्हाला पोलिसांनी वागणूक दिली काय सांगणार? ह्या सरकारच्या म्हणण्यानुसार पोलीस वागतायत. पोलिसांच्या मनात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. महाराजांबद्दल आमदार काढणाऱ्या माणसाला शासन व्हावे पोलिसांची सुद्धा भूमिका आहे. पण सरकार पुढे पोलीस हतबलेत. आमची ओढाताण केली. त्यांच्या बिल्डिंग समोर आम्ही आंदोलन करत होतो. त्यांना अटक करा म्हणत होतो. पण तिथं आम्हाला ओढाताण हातपाय खेचून आम्हाला बाहेर काढले तिथनं. ही पोलिसांची वागणूक. आम्हाला अटक करा, एक तर त्याला अटक करा, एक आम्हाला अटक करा. पोलीस हे पण करत नाही. फक्त ओढून बाहेर काढते, ओढून बाहेर काढते. ही कुठली पद्धत? आता पुढची भूमिका काय असणार आहे आपली? त्याच्यावर शासन करा. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे, जे स्मारक आहे कोथरूडमध्ये, त्याच्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही आता इथं येऊन पोलिसांकडे- त्यांनी जाहीर ना घासून माफी मागावी, ही आमची आग्रही मागणी. पोलिसांकडे तुम्ही या संदर्भात तक्रार करणार आहेत का? गुन्हा दाखल करा वगैरे नेमकं काय असणार? पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही. पोलीस त्याला अटक करत नाही. त्याच्यावर गुन्हा होत नाही. हा मोकाट सुटलाय, एसी मध्ये बसलाय. शिवप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन उन्हातान्हात करतायत. त्यांची हेळसांड होतीये, तरी या सरकारला जाग येत नाही. हे पण संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. यामुळे शांतता महाराष्ट्रात ठेवायची असेल तर ह्या अनाजी पंताला, राहुल सोलापूरकरला तुम्ही अटक केली पाहिजे.